नमस्कार, मी उमेश पाटील. मी श्रद्धा सावंत. लोकनिर्धार चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आता आपण रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. जाहीरपणे सांगतो, मराठे मुंबईत जाणारच. मनोज जरांगे. रायगड जिल्ह्यातील कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नाने करण्यात आलेल्या 274 कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. प्रति पंढरपूर आळंदी तयार करून उभारण्यात आलेल्या विठुरायाच्या 52 फूट उंचीच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देखील संपन्न झाले. तसेच शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील जिजामाता उद्यानात तयार केलेल्या भव्य शिवसृष्टीचे लोकार्पण देखील करण्यात आले. तसेच कर्जत नगर परिषदेच्या पुनर्विकास केलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण देखील यावेळी संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मालदीवमधील काही लोक यावर ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत ते चुकीचे आहे, असे कंगना म्हणाली. नाशिक पोलिसांची नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कळी नजर आहे. याआधी नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तब्बल 42 जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. आता पोलिसांनी पुन्हा 2 कारवाया करत 2 मांजा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एकाकडून 1,72,000 रुपये किमतीचे 215 गट्टू तर दुसऱ्याकडून 13,500 रुपये किमतीचे 22 नायलॉन मांजाचे गट्टू असा एकूण 1,85,000 रुपयांचे 237 गट्टू जप्त करण्यात आले आहेत. बालिश वृत्तीमुळे महाराष्ट्र मागे पडला. केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका. 31 जानेवारी रोजी कोस्टल रोड मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात येणार आहे. त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस ट्रायल रन होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अडकणार लग्नबंधनात. कासेगावच्या यल्लम्मा मातेच्या यात्रेला सुरुवात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कांदळगाव श्रीदेव रामेश्वरांचे दर्शन घेतलं आणि आपले कार्यकर्ता दत्ताजी सामंत यांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्याकरिता मालवण येथे उपस्थित. बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था आयोजित 14व्या दादासाहेब सरपरे आंतरशालेय कला क्रीडा महोत्सव बुरंबी गावात संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे संपन्न.